मुसळधार पावसाचा शेवगाव तालुक्याला फटका। ओढे नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक मार्गांवरची वाहतूक ठप्प। नागरिकांची मोठी गैरसोय। प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। संभाजीनगरमधील बोरी नदीच्या पुरात अडकलेल्या लोकांची सुटका। भीव गावात एनडीआरएफच्या टीमकडून 12 लोकांची सुखरूप सुटका। धाराशिव जिल्ह्यात पाऊस थांबल्यानंतरही पूरस्थिती कायम। मांजरा नदीचं पात्र पसरलं 3 किलोमीटरपर्यंत। अनेक रस्ते मार्ग बंद। नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ। धरणाचे 27 दरवाजे उघडल्यानं गोदावरीच्या पातळीत वाढ। गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गंगापूर तालुक्यातील शिवना नदीला पूर। लासूर गंगापूर रस्त्यावरून पाणी। रस्ता बंद। संपर्क तुटला। शेवगाव तालुक्याच्या भगूरमध्ये पावसाचं थैमान। नदी नाल्याच्या पातळीत वाढ। शेती पिकाचं मोठं नुकसान। कराडच्या शामगावमध्ये सोयाबीनचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यानं फोडला हंबरडा। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यावर शासकीय अधिकाऱ्यांकडून शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी। मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील आसना नदीला पूर। नदीजवळच्या वसाहतीत शिरलं पाणी। नदीवरून जाणाऱ्या दोन्ही मार्गांवरची वाहतूक बंद। नदीकाठची शेती पाण्याखाली। बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। शहरातल्या पुलाला धडकलं पाणी। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। उजनी धरणातून 1 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पंढरपूरमधील चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। वैजापूर तालुक्यातील इंदिरानगर भागात शिरलं पावसाचं पाणी। 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी। भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागडचा संपर्क तुटला। आलापल्लीला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पूल पाण्याखाली। आता आपण पावसासंदर्भातल्या वेगवान स्वरूपातल्या काही बातम्या बघूयात। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये दमदार पाऊस झाला। खैराट गावातील ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली। अनेक शेतात पाणी शिरलं। अक्कलकोट तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेले। जनजीवन पुरतं विस्कळीत झालं। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। अक्कलकोट ते वागदरी रस्ता वाहतुकीकरता बंद झाला। शिरशी गावाजवळ आलेल्या पुलावर पाणी आलं। अक्कलकोट वागदरी वाहतूक बंद करण्यात आली। अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद झाली। आजही सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। येवला तालुक्यातील धामण्या नदीला पूर आला। भागातील लोकांचं प्रचंड नुकसान झालं। वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसानं या भागातील पोल्ट्री फार्मचं नुकसान केलं। घरांचे पत्रे उडून गेले। यवतमाळच्या आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका बसलाय। कित्येक नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। सध्या पूर ओसरला असला तरी काही भागामध्ये अजूनही पाणी आहे। यवतमाळ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरण पूर्णतः भरलंय। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आलेत। त्यातून 22,062 क्युसेक प्रति तास इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात पावसानं दाणादाण उडवून दिली। रस्त्यांना नदीचं रूप प्राप्त झालं तर शेतपिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कोपरगाव, श्रीरामपूर, शिर्डी, राहता या परिसरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं।
नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना नदीला पूर आला। पुराचं पाणी बाजूच्या हायटेक सिटी या वसाहतीत शिरलंय। वसाहतीतून 25 लोकांचं सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आलं। बीडच्या माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। सिंदफणा नदीला त्यामुळे पूर आलाय। पुरातून दुचाकी नेण्याचं धाडस शेतकऱ्याच्या अंगलट आलं। वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला काही तरुणांनी वाचवलं। त्याची बाईक सुद्धा कठड्याला बांधून ठेवली। हा व्हिडिओ व्हायरल झालाय। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळगाव इथल्या चांदणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून कसरत करावी लागतेय। नदीवरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावमध्ये झालेल्या अतिवृष्टीनं ऐतिहासिक अजिंठा लेणीचा सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला। त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह आहे। धबधबा पाहण्याकरता पर्यटक गर्दी करतायत। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्याभरात मुसळधार पाऊस आहे। कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर आलाय। पुरामुळे शहराजवळ महादेव मंदिर पाण्याखाली गेलंय। अशातच मंदिरातील पुजारी आणि लहान मुलं पुरात अडकली। छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे ढेकू नदीला मोठा पूर आला। परसोडा गावातील पुलाला पाणी लागल्यामुळे गावांमध्ये पाणी शिरलं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पुणे जिल्ह्याच्या भीमाशंकर माळीण या परिसरात मुसळधार पाऊस बरसला। पावसामुळे डिंभे धरणातून घोड नदी पात्रात 24,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अद्यापही या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे पाण्याचा विसर्ग अजून वाढवला जाण्याची शक्यता आहे। नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली। गंगापूर धरणातून 5,447 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आलाय। आता आपण मराठवाडा विदर्भ या भागाकडे वळूया। बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। ओढ्यांना पूर आलेला आहे। शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं तर धोक्याची पातळीच ओलांडली। त्यामुळे शहराला जोडणाऱ्या पुलाला पाणी धडकलंय। नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्क रहा असं सांगितलं गेलंय प्रशासनाकडून। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत। मी बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रामध्ये आहे आणि आपण पाहतोय माझ्या पाठीमागं अशा पद्धतीनं या बिंदुसरा नदीला जे दुथडी भरून वाहते आणि पुराचं प्रमाण देखील आपण पाहतोय। बीड शहरातला जो मुख्य पूल समजला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या शहरामधल्या 2 बाजूंना जोडणारा हा पूल आहे आणि या पुलाला पाणी लागलं आहे। तर पुढचा जो दगडी पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळते। विशेषतः आज रविवार असल्यानं या ठिकाणी बाजार भरत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठा बाजार असतो आणि या बाजारासाठी खरेदी करण्यासाठी अनेक जण येत असतात। मात्र या ठिकाणी आता बाजार आज रद्द करण्यात आलेला आहे आणि इथं या पुलावरून पाणी जाऊ शकतं। त्यामुळे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे। सुरक्षेच्या उपाययोजना देखील केल्या जातात। बिंदुसरा नदीचं अशा पद्धतीची परिस्थिती नाही तर जिल्ह्यातील इतर ज्या नद्या आहेत त्यामध्ये सिंदफणा नदी असेल, मांजरा नदी आहे, गोदावरी नदी आहे, या संपूर्ण नद्या अशाच पद्धतीने दुथडी भरून वाहत आहेत। तर जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि जे महत्त्वाचे मुख्य प्रकल्प आहेत मांजरा प्रकल्प त्याचे 7 दरवाजे उघडले आहेत। त्यातून हजारो क्युसेक पाणी हे नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे। दुसरीकडे मांजरा प्रकल्पाचे हे 11 माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले। त्याच्यामधून देखील लाखो लिटर पाण्याचा विसर्ग केला जातो आहे आणि काल रात्री जायकवाडी धरणातून जवळपास 1 लाख लिटर पाण्याचा विसर्ग केल्यामुळं गोदावरी नदीला दुथडी भरून वाहते। महापूर आलेला आहे गोदावरी नदीला आणि यामुळं शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर आज देखील हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। आज उद्या म्हणजे 30 तारखेपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो अशा पद्धतीने हवामान विभागानं इशारा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जनजीवन जे बीड जिल्ह्यातलं आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। काही ठिकाणी काही गावं हे पुराच्या पाण्यानं वेढलेली आहेत। त्यामुळे त्यांचा संपर्क देखील तुटलेला आहे। त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन असेल, जिल्हा प्रशासन हे त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे, त्यांच्या बचावाचं कार्य देखील केलं जात आहे।
मात्र दुसरीकडे जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून बरसत असलेला पाऊस हा कधी नव्हे ते इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलेला आहे। काही ठिकाणी जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये 566 मिलीमीटर पाऊस ही वार्षिक सरासरी असते, पण यावर्षी बरसलेला पाऊस हा 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत शेतकरी, शेतामधली पिकं, त्याचबरोबर काही जणांची घरं देखील वाहून गेलेले आहेत। त्यामुळं इतिहासात कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे। प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलेलं आहे, कुणीही नदीकाठावरती जाऊ नये, जीव धोक्यात घालू नये, घरीच राहून सुरक्षित राहा, अशा पद्धतीचा जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलं आहे। त्याच पद्धतीने न्यूज 18 लोकमत देखील सर्व प्रेक्षकांना आवाहन करते, पुराची परिस्थिती आहे, त्यामुळे कुणीही नदीकाठावरती जाऊ नये, सुरक्षित घरीच राहून आपला जीव वाचवावा, अशा पद्धतीचं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।